वेलकम बॅक टू आरू अँड गार्गी चॅनल. कशा आहात तुम्ही सगळे? सो गाईज, तुम्हाला माहिती उद्या काय तुला माहिती काय आहे? उद्या आहे फर्स्ट डे ऑफ स्कूल. सो फर्स्ट डे ऑफ स्कूल साठी आपण करूया बॅकपॅक. ओके, तुम्ही जरा बॅकग्राऊंड इग्नोर करा बिकॉज आमच्या घरी चालू आहे काम. त्यामुळे आता सगळे जे माणसं आहेत ते सारखे सारखे फिरणार, त्यामुळे थोडा बॅकग्राऊंड खराब होणार. बट वी हॅव टू व्हिडिओ तर काढावा लागेल ना. ओके, सो आरू पकड, पहिले मी दाखवते बॅगमध्ये काय ठेवणार आहे. पहिले तर तुम्हाला माहिती आहे आता मी पेननी लिहिणार. आरू गेली आता 5th मध्ये, आणि 5th मध्ये आरू लिहिणार पेननी, आणि आरूचे बुक्स पण चेंज होणार. इट मीन्स आरू आता 1 लाईन बुक मध्ये लिहिणार. पहिले आरू लिहायची बॉक्सवाले बुक किंवा 4 लाईन बुक, सिंगल लाईन, डबल लाईन असे बुक मध्ये. बट आता आरू लिहिणार फक्त सिंगल लाईन बुक्स. ओके आरू पकड, हे मी तोपर्यंत दाखवते माझ्या बॅग मध्ये. ठीक आहे, दाखव. ओके, हा. सो मी हे बुक्स काढते आता. ट्युशनचे आहेत ऍक्च्युली ही माझी ऑल सब्जेक्ट बुक आहे. अँड ही दे. ऍक्च्युली ते जास्त जण आहेत ना, मग त्यांना पाणी जास्त लागतं. सो दॅट मग ते आमच्याकडे गरम खूप होत आहे, त्यामुळे ते सारखे सारखे येतात, बोलतात पाणी दे दो, आम्ही बॉटल भरून देतो. सो आता हे जे झालं तुम्ही इग्नोर करा. मी होती माझ्या बुक्सवर. सो ही आहे माझी मॅथ्सची बुक, ही आहे माझी ऑल सब्जेक्ट बुक, अँड ही होमवर्क बुक. अजून सायन्सची एक बुक बनवायची आहे, बट सध्या मॅम सायन्स शिकवत नाही, त्यामुळे मी सायन्सची बुक नाही ठेवली. ओके, सो आता आपण बघूया की मी बॅगमध्ये काय काय ठेवणार. ओके, ठीक आहे, सांगा काय काय ठेवते तू. सांगा. तर मी ही एक रफ बुक ठेवते, ज्याच्यामध्ये मी जर दुसरं काय शिकवत असेल मॅम ते ठेवेल. अँड हे 3 बुक मी ठेवते ज्याच्यात मी, सो आता समजा सायन्सचं मॅमने लिहायला सुरू केलं तर मी सायन्स म्हणजे एका तिन्ही बुक अलग अलग सब्जेक्टची झाली मध्ये बुक ही एक्स्ट्रा एक रफ बुक ठेवते. अँड आता माझी बॅकपॅक तर झाली, आणि हे पाऊच आहे. आपण नंतर बघूया की व्हॉट्स इन माय पाऊच. पहिले आपण बॅकपॅक करू. आता पहिली माझी बॅग बघूया. आरूची बॅग. गाईज आता बॅकपॅक करणार आहे आरू. तर गाईज पहिले तर मी पण माझ्या ट्युशनचे बुक्स काढेल. हे बघा, ही आहे माझी होमवर्क बुक. ही माझी ट्युशनची बुक संपलेली म्हणून मी ही काढली, आणि ही आहे माझी ऑल सब्जेक्ट बुक. आता हा आहे माझा पाऊच, व्हॉट्स इन माय पाऊच. तर आता आपण जेव्हा दीदी उघडेल त्यावेळेस मी पण सांगेल तुम्हाला. आणि ट्युशनमध्ये पॅड एक घेऊन जाते, ही मॅमने एक वर्कशीट दिली ती मला. आणि आता दीदी मला बुक्स दे पहिले. ओ सॉरी, अगं ते मी विसरली काढायला. आपण पाऊच टाकला आहे, पॅड टाकते की पॅड टाकते, कारण की कधी कधी काय असतं की न्यू क्लासेसमध्ये बेंचेस कमी पडतात, तर ते फक्त चेअरवरती बसावं लागतं आम्हाला. मग त्यासाठी लागतं आहे ना, दी लागतं ना. आणि मग आता मी हा पॅड ठेवेल. मला एक हाताने काहीच नाही जमत यार. तर हे पण ठेवली. आता दीदीची टर्न आहे, तिच्या पाऊचमध्ये काय आहे ते दाखवायची. आता आपण बघूया माझ्या पाऊचमध्ये काय काय आहे. सो पहिले तर मी पाऊच ओपन करते. अँड पाऊचमध्ये आहे, म्हणजे मी जास्त काय सामान ठेवत नाही. पहिले तर हा एक इरेझर आहे जो आरूचा आहे. आरू तुझा इरेझर पण माझ्याकडे आहे, तू ठेव. माझ्याकडे पण आहे. आणि हा आहे म्हणजे छोटू इरेझर, जो मला खूप आवडतो बिकॉज हा थोडासा सॉफ्ट आहे, त्यामुळे मला आवडतो. अँड बाकी काय नाही आहे. एक स्केल आहे, अँड 3 पेन्स आहेत, 2 पेन्सिल आहेत, शार्पनर ठेवायचं आहे मला. ओके, एवढंच होतं माझ्या पाऊचमध्ये. आता बघूया आरूच्या पाऊचमध्ये काय काय निघेल. गाईज आता आपण बघूया व्हॉट्स इन माय पाऊच. तर पहिले तर माझ्याकडे आहे 2 ब्लू पेन्स, 1 सेलो ग्लिपर ब्लॅक पेन, इरेझर आता हा दीदीने दिलेला, 1 शार्पनर, आणि मी हे भगवद्गीता ठेवली आहे, आमच्या स्कूलमध्ये लागते. मी अजून म्हणजे की स्टँडर्ड चेंज नाही केली माझी. भले मी 5th मध्ये गेली, पण माझा अजून बचपना नाही गेला. परत हे आहे प्रोट्रॅक्टर. हे मी एक्झामचं सामान काढलंच नाही, म्हणजे की डायरेक्ट शिफ्ट केलं ह्याच्यातच सगळे सामान. ही स्केल, आणि हा काय बोलतात त्याला, राउंडर, डिवायडर. सो गाईज आम्ही आरूकडे हा पाऊच आता नवीन घेतलेला आहे, आणि 6 दिवसात आरूने ह्याची हालत काय केली आहे बघा. म्हणजे तिला असं काय वाटतच नाही की हा न्यू पाऊच आहे, आपण ह्याला सांभाळून ठेवायला पाहिजे.
अरुण याला पूर्ण खराब केलं. गाईज अशी आहे आमची एक्साइटमेंट उद्यासाठी. अँड उद्या आम्ही नक्कीच व्हिडिओ काढणार की फर्स्ट डे ऑफ आवर स्कूल. अँड व्हिडिओ दाखवेल तुम्हाला नक्कीच. उद्या आमचं ॲक्च्युली आम्ही पूर्ण रुटीन दाखवतील की आम्ही काय काय करतो. अँड असाच होता आजचा हा व्लॉग. दॅट्स इट. मीट यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय. अँड डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय बाय.